अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कन्नमवार पुलाच्या खाली सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. मृत महिलेचे नाव सुनीता विश्वकर्मा, वय वर्ष 30 असे असून तिच्या प्रियकराने तिचं नाक आणि तोंड दाबून खून केल्याचं निष्पन्न झालंय. गोपी गोसावी असं संशयिताचं नाव आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांनी याबाबत माहिती दिली. महिलेचं लग्न झालेलं आहे, तर संशयित गोपी गोसावी याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याची 4 लग्न झाली आहेत. घटनेच्या दिवशी त्यांचे काहीतरी कारणाने वाद झाले. सुनीताचे नाक तोंड दाबून तिला जीवेठार मारण्यात आली. घरातील सुटकेसमध्ये तिचा मृतदेह कोंबून भरला. मित्राच्या दुचाकीवर सुटकेस ठेवून कन्नमवार पुलाच्या खाली सुटकेस फेकून दिली. खून केल्यानंतर गोपीने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला होता. मात्र भावाने दारूच्या नशेत तो बोलत असा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र 3 दिवसानंतर प्रसारमाध्यम यांनी वृत्तपत्रात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बातमी बघताच भावाच्या पायाखालची वाळू सरकली आणि थेट पोलिसात धाव घेतली. पथकाने संशयीला ताब्यात घेतलेला आहे आणि याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली आहे. दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबन म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये, रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112 पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली, त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिली, अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं. आरोपीचा माग काढताना ते गोवा, कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधावरून जे वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली आढळली. आता त्याचा तपास चालू आहे. आरोपीचा पूर्वी एक विवाह झाला होता, परंतु त्यानंतर त्याची जी पहिली पत्नी आहे तिने दुसरा विवाह केला, ती दुसरीकडे राहते आणि सध्या सुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतो. आतापर्यंतच्या ज्या इंट्रोगेशन मधून समजलंय की आरोपी आणि ही जी महिला होती या दोघांनी मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर त्यांची वादावादी झाली होती. आरोपी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला. ती बॉडी आतापर्यंत जे त्यांनी सांगितलंय का त्याने ते सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ते व्हीलने ओढत ओढत त्याने आणली असं त्याने आतापर्यंत सांगितलं. त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू. अजून आता आरोपीला आणलंय. आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलाय. 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिजे आहे. तसंही काही नाही. जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असेल. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.